इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के पूछना है जीत का पता, जीत का पता। इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदा। कहने को सर्रा है तू, लोहे का छर्रा है तू, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदेया, हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याबरोबर आज प्रितेश पगारे आहेत, ज्यांचं RRB PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि ते सिलेक्शन कर्नाटका ग्रामीण बँक येथे झालेलं आहे. परंतु याच्या पाठीमागं थोड्याशा काही स्टोरी आहेत ज्या आपल्याला ऐकायलाही इंटरेस्टिंग वाटेल, कारण मी त्यांचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतला त्यावेळेस मला त्या गोष्टी कळल्या आणि त्यांचा जो आता मोठा कार्यक्रम होता घरी, तर त्याच्यामध्येही आम्हाला त्या गोष्टी कळल्या. कारण ते जे तुमचा सिक्वेन्स असेल तो एकत्र येण्यासाठी नशीब लागतं, तसा त्यांच्या आयुष्यातला तो पॉइंट आहे. तर त्याही गोष्टीबद्दल आपण तिथं जाणून घेणार आहोत. तर इथं आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत सर. धन्यवाद. पहिलं आपले जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या. हो, सर्वप्रथम तुमचे खूप आभार मला इकडे इन्व्हाइट केल्याबद्दल. माझं नाव प्रितेश अरुण पगारे. जसं सरांनी सांगितलं की माझं RRB PO म्हणून सिलेक्शन झालं आहे आणि हा माझा पहिला अटेम्प्ट होता. माझं ग्रॅज्युएशन एक सायन्स स्ट्रीममधून झालं आहे. इकडं माझं पूर्ण एज्युकेशन संभाजीनगरमध्ये झालं आहे आणि एक मी 2024च्या एंडिंगला मी संकल्पला जॉईन झालो होतो. माझी ऑनलाईन बॅच होती आणि मला संकल्पच्या टीमने खूप सपोर्ट केला आहे. ढोले सरांनी मला इंटरव्ह्यूसाठी गायडन्स केला होता आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी क्लिअर झाली एक्झाम. आणि ओके, मला हे सांगा की सर आता तुम्ही जे की पहिल्या अटेम्प्ट मध्ये क्रॅक केली. हो दुसरी महत्वाची गोष्ट, मी त्या दिवशी तुमच्या कार्यक्रमाला आलतो घरी, हो तर ह्यो प्रत्येकाच्या नशिबात नसतो. हो तो सर. म्हणजेच काय, वडिलांची रिटायरमेंट, हम्म. आई वडिलांची लग्नाचा वाढदिवस Yes. आणि आपली नोकरी हो त्याच वर्षी आणि त्याच टायमिंगला तुम्हाला भेटली. आणि तुमची जी इच्छा होती हम्म. की वडील रिटायर झाल्यानंतर मला लगेच नोकरी हो पाहिजे, हो तर या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. हे हो. प्रत्येकाच्या नशिबात नव्हतं. तर ह्या नेमकी कशा तुम्ही पॉसिबल केल्या? सर ॲक्च्युली मी एक गोल ठेवलं होतं, एक डेडलाईन ठेवली होती की वडिलांची रिटायरमेंटच्या पहिले माझ्या हातात मला एक गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता. माझ्या नावाच्या पुढे एक टॅग पाहिजे होता की माझ्या नावाच्या समोर पण एक ऑफिसर, सरकारी नोकरी असं पाहिजे होतं मला. माझं 2023ला ग्रॅज्युएशन झालं होतं. ग्रॅज्युएशन नंतर मी MPSC मध्ये गेलो स्टार्टिंगला. पहिले ॲक्च्युली 1-1.5 वर्ष MPSC केलं. पण MPSC मध्ये प्रॉपर म्हणजे सिलेबस नसतो, कॅलेंडर नसतं. बँकिंगमध्ये एक प्रॉपर सिलेबस असतो, कॅलेंडर असतं, एक्झाम टाइम होता, सगळ्या प्रोसेस सगळ्या पूर्ण ट्रान्सपरंट असतात. त्यामुळे मी 1-1.5 वर्षानंतर MPSC मध्ये स्विच केलं, संकल्पला जॉईन केलं. सगळ्यांचा गायडन्स मिळाला. त्याच्यानंतर मला घरून काय असं प्रेशर नव्हतं की लगेच तू जॉब काढ किंवा आम्हाला तुझी म्हणजे तू लगेच सरकारी नोकरी लागला पाहिजे. पण मी स्वतःच ठरवून घेतलं होतं की बाबा मला वडिलांच्या रिटायरमेंटच्या अगोदरच मला जॉब पाहिजे. मला एक ग्रुप चांगला मिळाला, एक्सपिरियन्स ग्रुप होता. त्यांनी मला चांगलं गायडन्स केलं की तू फक्त प्रीवरच फोकस नको करू किंवा तू फक्त मेन्सवरच फोकस नको करू, तू पहिल्यापासूनच सगळ्या गोष्टी पॅरलली सांभाळ. मग मी इंटरव्ह्यूची तयारी पण स्टार्टिंगपासूनच सगळी केली आहे आणि मी असं नाही केलं की पहिले प्री काढतो, नंतर मेन्स काढतो, नंतर मग इंटरव्ह्यूचं बघू. मी पहिल्यापासूनच पॅरलली सगळ्या गोष्टी सांभाळत गेलो आणि माझा कोणता सब्जेक्ट वीक नव्हता किंवा कोणता सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग नव्हता. मी सगळ्या सब्जेक्टला म्हणजे पॅरलली हँडल केलं आहे. थोडा GAचा भाग थोडा ट्रिकी होता माझ्यासाठी, पण ते पण मी म्हणजे बँकिंग टर्मिनॉलॉजी वगैरे त्याच्यावर फोकस करून त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कमांड केली आहे. अच्छा, त्याच्यामध्ये महत्वाचा हा पार्ट आहे सर की तुम्ही MPSC ला गेले, हो MPSC कडून इकडे शिफ्ट झाले. हो तर ज्यावेळेस MPSC चा स्टुडंट बँकिंगला येतो तर हो. त्याच्या पुढे मेन चॅलेंजेस असतील क्वांट, रिझनिंग आणि हो. इंग्लिश. कारण इथं काय हिस्ट्री, भूगोल हा हो विषय हो नाहीये. हो. तर मग हे कसं चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करून त्याला व्यवस्थित न्याय दिला? येस, 100% बरोबर आहे सर. कारण की सिलेबस जवळपास सेमच असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. त्या गोष्टी म्हणजे सिलेबस कॉन्टचे सब्जेक्ट असतात, तिकडे फक्त मराठीमध्ये असतो नफा तोटा, इंग्लिशमध्ये प्रॉफिट लॉस असतो. माझं जवळपास कव्हर झालेलं होतं सिलेबस, पण ती जी स्पीड असते
ती जी आपल्याला बँकिंगमध्ये जी स्पीड पाहिजे असते ती स्पीड माझी नव्हती. आणि मी खूप म्हणजे मी हताश झालो जेव्हा मी बँकिंगमध्ये स्विच झालो होतो. मी म्हणजे खचून गेलो होतो, की कारण की खूपच कॉम्पिटिशन बघितली मी, खूपच जास्त स्पीडने सॉल्व्ह करायचे मुलं पझल. म्हणजे मला 7-7, 8-8 मिनिटं लागायचे एक पझल सॉल्व्ह करायला, आणि ते मुलं 2-2.5 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. तर मी स्टार्टिंगला थोडं खचून गेलो होतो, आणि मी पहिले स्टडी माझ्या घराजवळ करायचो. घराजवळ मी लॅब लावली होती, ऑनलाईन बॅच घेतली होती मी संकल्पची, आज मी सांगितलंय तुम्हाला. आणि मग मी खूप असं डिमोटिवेट झाल्यानंतर मग मी आकाश सरांशी भेटलो. सर म्हटलं माझं असं असं होतंय, मला स्पीड येत नाहीये, मी खूप असं डिमोटिवेट झालोय सर. मग सरांचा मला एक डायलॉग आठवतो, तो जेव्हा मी बॅच जॉईन केली होती. सर मला म्हटले होते की तू डबक्यात राहून अभ्यास नको करू, तुला जर अभ्यास करायचा तर तू समुद्रामध्ये ये, समुद्रात येऊन कॉम्पिटिशन बघ, तू कोणत्या कॉम्पिटिशन सोबत टॅकल करतोय. त्याच्यानंतर मग मी ह्या एरियामध्ये आलो, संकल्पच्या एरियामध्ये आलो. इकडे मी लॅब लावली. आणि इकडं सर चहा पण लवकर नाही भेटायचे, तुम्हाला सांगितलंय. आणि पण इथं आल्यानंतर तुम्हाला काय कळलं? कारण इथं मुलं एवढे हो, दिसले हो, असतील, हो. तुम्ही घरी एकटे अभ्यास करत हो, होता. हो. याच्यानंतर तुमच्या मनात हे नाही आलं की बाबा आपल्याला हे जमणार नाही? सर मला स्टार्टिंगला थोडं वाटलं होतं 10-12 दिवस, कारण की मला म्हणजे एमपीएससीच्या कंपॅरिझन मध्ये मला वाटतं की इकडे कॉम्पिटिशन कमी असेल. असं. पण ऍक्च्युअल मध्ये खूप मॉब होता बाहेरचे. म्हणजे हा संभाजीनगर एक हब झालंय बँकिंग सेक्टरमध्ये. Banking sector. आकाश सरांनी खूप जास्त करून ठेवलं ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे. तर एक मॉब बघितलं मी, जर खचून गेल्यासारखं वाटलं मला. पण मग आकाश सरांनी मला खूप मला असं प्रोत्साहन दिलं, मोटिवेट केलं की नाही तू करू शकतो, तुझ्यामध्ये ते आहे. आणि सरांनी मला प्रॉपर एक रोडमॅप दिला सरांनी, की असं असं कर, मॉक दे, सिलेबस पहिले प्रॉपर कम्प्लीट कर, आणि तुझ्यानंतर तुझे वीक पॉईंट काय आहे, तुझे प्लस पॉईंट काय आहे, ग्रुपमध्ये डिस्कस करा वगैरे. याच्यानंतर मला सांगा तुमची स्ट्रॅटेजी जी होती. आता मेन आहे आपल्या पॉडकास्टचा मुद्दा की मुलांना नेमकी समजलं पाहिजे अभ्यास Okay. कसं केला पाहिजे. मला हे सांगा, क्वांट, इंग्लिश आणि रिझनिंग ह्यांना तुम्ही प्रॉपर न्याय कसा दिला आणि यांची स्ट्रॅटेजी नेमकी कशी होती? कारण जर आपण क्वांट मध्ये पाहिलं तर स्पीड मॅथ हा मेन मुद्दा असतो की हो. जो सगळ्यांना जमतो, हो. की जो कमर्शियल मॅथ जमत नाही. हो, रिझनिंग पाहिलं तर मिसलेनियस रिझनिंग सगळ्याला जमतं, क्रिटिकल रिझनिंग जमत नाही. येस सर. इंग्लिश पाहिलं तर आरसी सगळ्याला जमू शकतो, हो. पण ग्रामरला प्रॉब्लेम हो. येतो. तर हे जे पॉइंट्स जे वीक असतात याला हम्म. कसं हँडल केलं? येस सर. जसं ऍक्च्युली मला आकाश सरांनी सांगितलंय की आपण दुसऱ्यांपेक्षा काहीतरी आपल्यामध्ये वेगळं पाहिजे. कारण स्पीड मॅथ सगळेच करतात, पझल वगैरे पण सगळेच करतात, पण त्यांच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे, तर आपल्यामध्ये ते पाहिजे. सरांनी मला सांगितलं मेन्शुरेशन कोणी करत नाही क्वांटमध्ये, म्हणून मी मेन्शुरेशनला फोकस केलं. रिझनिंगमध्ये मी क्रिटिकल रिझनिंगला फोकस केलं. मी कोणत्याही एक्झाममध्ये मी माझं पहिलं मी क्रिटिकल रिझनिंगच फोकस करायचो, आणि त्याला मी सगळं स्ट्रॉंग बनवलं. मी नंबर ऑफ क्वेश्चन जास्त मॉक टेस्ट जास्त लावल्या क्रिटिकल रिझनिंगच्या. माझ्या डोळ्यासमोरून जास्त नंबर ऑफ क्वेश्चन गेलेत, आणि मी ते प्रॉपर ॲनालिसिस करायचो की हा क्वेश्चन म्हणजे हा माझा का चुकला, तिथं मी काय चुकले, अज्युम म्हणजे मी माझ्या पद्धतीने अज्युम करायला पाहिजे की रायटरच्या पद्धतीने अज्युम करायला पाहिजे क्वेश्चन. त्या गोष्टी मी शिकून गेलो, आणि त्याच्यानंतर मला त्याचा फायदा झाला सर. अच्छा, मग मला एक सांगा, असं मनात नाही आलं का क्रिटिकल रिझनिंग एक थोड्या मार्कला असतो, हां. समजा 5 ते 10 मार्कला असू शकतो, मॅक्सिमम पार्ट तर हा स्पीड मॅथचा पण असू शकतो, हो. माझे मार्क कमी होऊ शकतात हो. तिकडे प्रॅक्टिस, असं मनात नाही आलं? आलं सर, पण पझल म्हटलं तरी पझल एक बोनसचा भाग झाला. जर पझल बसली तरच आपल्याला बोनस भेटतो, आणि जर त्या टाइममध्ये आपली पझल नाही बसली तर तो आपला टाइम पूर्ण वेस्टच झाला. आणि क्रिटिकल रिझनिंग 1-1.5 मिनिटामध्ये आपल्याला क्रिटिकल रिझनिंगचा मार्क फिक्स भेटू शकतो. मायनसमध्ये जायचे पण चान्सेस आहेत, पण मग त्याचा मार्क्स आपल्याला भेटू शकतो. आणि कमर्शियल मॅथ? आणि कमर्शियलचा तुम्हाला सांगितलंय, माझा ग्रुप होता, आम्ही 3-4 जण ग्रुपमध्ये होतो. जे संकल्पचे जे सेशन घेतात का सर, येस सर, तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही सोबत सेशन करायचो. आणि कमर्शियलला आम्ही जास्त टार्गेट केलं. स्पीड मॅथ तर सगळेच करतात, आणि स्पीड मॅथ आपण एकट्यात पण करू शकतो, पण आम्ही एखादा टॉपिक बसून आम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करायचो. प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असायचा. एका क्वेश्चनला आम्ही 2-3 अप्रोचने बघायचो की फास्ट पद्धतीने त्याला कसं करता येईल, कमी फॉर्म्युल्यामध्ये, कमी ट्रिक्समध्ये, किंवा युनिट प्लेस बघून. आकाश सरांची ट्रिक आहे ती पाड्यात कसं बघता येईल, त्याला डिजिटल रूट कसं वापरता हे येईल. पेपरला युज होतं? हो सर, 100%. मेन काय होतं माहितीये का, मुलगा आल्यानंतर सरांची ट्रिक तर पाड्यात पाहिजे. हो. तर आल्यानंतर त्याला असं वाटतं की यार हे डायरेक्टली शिकवतं, मला स्टेप्स पण दिसत हा नाही. हा हा तर मग ते ऍक्च्युअल पेपरला गेल्यावर ते युजफुल असतंय का? ज्याने नंबर काय लागतं हे पण सांग. ज्याने नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केलंय ऍक्च्युअल, म्हणजे मॉक टेस्ट मध्ये ज्याने खूप वेळेस ते रिपीट केलंय, तो एक्झाम मध्ये 100% त्याला त्याचा फायदा होणार आहे, जो मला झालाय 100%. प्रॅक्टिस ज्यांनी जास्त केली हो, त्याला तो फायदा होतो. फायदा होणार 100%. दुसरं की ग्रामर कशा प्रकारे केलं तुम्ही, की ग्रामर लागतच हो. तुम्हाला जर स्कोअर जर चांगला आणायचा असेल तर हे कशा प्रकारे केलं इंग्लिश मध्ये?
इंग्लिशला मी एक सब्जेक्ट म्हणून कधी बघितलंच नाही. ते एक लँग्वेज होती माझ्यासाठी. त्याला मी म्हणजे पहिल्यापासूनच इंग्लिश डोळ्यासमोरून गेलेली आहे माझ्या. म्हणून ते काय एका महिन्यात 2 महिन्यात माझी काय इम्प्रूव्ह होतच नाही ते ऍक्च्युली. बरोबर. त्याला टाइम द्यावाच लागतो आपल्याला. आणि ग्रामर तर मी ग्रामरला प्रायोरिटी केलं का दिलंच. तुम्ही? हो 100% ग्रामर लागतात सर. कारण की जे एखादा आपण एरर बघतोय तर एरर मध्ये ग्रामर लागतं. 2+V1 आहे तर मग त्याच्यानंतर आपल्याला समजतं की इथं हे चुकलंय आपलं. बरोबर. त्याच्यानंतर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पण समजतं समजा. पण मग ग्रामर आहे नेसेसरी आहे सर. नेसेसरी. ग्रामर कम्प्लीट करायलाच पाहिजे. याच्यामध्ये रूल्स आठवतात का मग तुम्हाला? हो सर, हो सर. प्रॅक्टिसनीच या येस गोष्टी येस येस जमणार येस. एडिटोरियल नीट करायचं, एडिटोरियल बघायचं. न्यूजपेपर रेटिंग मी डेली करायचो. त्याच्यानंतर मूवीज, इंग्लिश मूवीज वगैरे पण बघायचो मी. माझं म्हणजे इंग्लिश होतं पहिल्यापासून चांगलं, पण मग ग्रामर हे नेसेसरीच आहे. ओके. त्याच्यानंतर मॉक टेस्ट वरती येऊया. तुम्ही दिवसातून किती मॉक टेस्ट देत होते? हम्म. म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हापासून मॉक टेस्ट देताय की एक बॅच संपल्यानंतर प्रॉपर सिलेबस झाल्यानंतर मॉक टेस्ट देता? कारण हे मुलांना कळतच नाही मॉक टेस्ट कधी दिली पाहिजे. ऍक्च्युली मी चूक काय केली की मी म्हणजे बॅच स्टार्ट केल्यानंतर मी लगेच मॉक द्यायला लागलो होतो. ते मी खचून गेलो होतो. खूप मार्क्स पडायचे नाही माझे, म्हणजे अटेम्प्टच व्हायचे नाही माझे. खूप टाइम चालला जायचा. पण जेव्हा आकाश सरांनी सांगितलं की पहिले तू प्रॉपर पूर्ण सिलेबस कम्प्लीट कर, बॅच पूर्ण कम्प्लीट होऊ दे, तू त्याच्यानंतर तू पझल म्हणजे चॅप्टर वाईज तू मॉक दे, पूर्ण फुल लेंथ मॉक देऊ नको आताच. त्याच्यानंतर मी बॅच कम्प्लीट झाले पूर्ण. त्याच्यानंतर मी मॉक चालू केलं सर. आणि जेव्हा एक्झाम आली जवळ तेव्हा मी रोज मॉक द्यायचो. नंतर असं मी म्हणजे एक दिवसात मॉक द्यायचो सर. अच्छा. Alternate day आणि ला. जर पर्सेंटाईल कमी आलं हा. तर प्रेशर येतो. हो हो दुसरी महत्वाची गोष्ट, तो टाइम लावलेला असतो, ते हो. सगळ्याला मॅच नाही होत. हो त्यांना तिथंही प्रेशर वाढतो. हो सर. आणि तो जर रेड जर कलर झाला मग तर पेनच बंद होतो. पेन बंद होतो. अशा टायमिंगला तुम्ही काय करत होते? सर ती गोष्ट सर ती कंटिन्यूस ते मॉक देऊन ती आपल्यामध्ये येऊन जाते सर ती गोष्ट. पहिले तर आपण ऑब्विस आहे आपण म्हणजे फ्रस्ट्रेट होऊन जातो पूर्ण. आपल्याला समजत नाही की आता करायचं काय. आणि आम्ही ग्रुपमध्ये मॉक लावायचो. आम्ही 3-4 जण होतो. आम्ही सगळ्यांना मॉक नंबर सांगायचो की मी ही मॉक लावतोय. आम्ही ती मॉक लावायचो. ते मॉक झाल्यानंतर आम्ही अर्ध्या तासानंतर त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचो. मला ह्या क्वेश्चनला किती टाइम लागला, तुला किती टाइम लागला, मग तू काय वापरलं, कोणती ट्रिक वापरली, अप्रोच कोणतं वापरला. हो आता तुमच्या ग्रुप मधले मला असं वाटतं ते एक सिलेक्ट व्हायला हो, लागले. तेच. 2 हो, जण सर. तर हो. गेले. येस सर. आता राहिलेले 2-3 जणच आहेत. हो तर तेही पुढच्या वर्षी होतील. येस सर. त्याच्यानंतर मला हे सांगा की क्वेश्चन सिलेक्शन किती महत्वाचं असतं पेपरमध्ये पण आणि मॉक टेस्ट मध्ये पण? येस ते खूप महत्वाचं आहे. कारण की आपण एखादा क्वेश्चन सिलेक्ट केला, आपल्याला वाटतं की तो होईलच आपल्याकडून. त्या क्वेश्चनला आपण घेतोय पण आपण त्याला 1.5 मिनिटं घातला, 2 मिनिटं घातला, आपण तो स्किप नाही केला तर आपला पेपर खराब जाऊ शकतो. आपण म्हणजे जास्त ॲटिट्यूडमध्ये जो क्वेश्चन घेतला नाही पाहिजे. जर तो येतच नसेल आपल्याला तर आपण त्याला स्किप करून लगेच पुढच्या क्वेश्चनवर जायला पाहिजे. आणि क्वेश्चन सिलेक्शन खूप जास्त मॅटर करतं मेन्समध्ये. प्रीमध्ये तर डिफिकल्टी लेवल खूप कमी असते, आपण सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो. पण मेन्समध्ये क्वेश्चन सिलेक्शन खूप मॅटर करतं. ज्या टॉपिकवर आपला हँड आहे फर्स्ट प्रायोरिटी आपण त्याला द्यायला पाहिजे असं वाटतं सर. अच्छा. आणि डिस्क्रिप्टिव्हचं कसं केलं? आता समजा पीओला IBPS पीओला तर डिस्क्रिप्टिव्ह आहे, RRB पीओला नाहीये, परंतु IBPS पीओ असेल, SBI पीओ असेल, ह्याचे पण एक्झाम तुम्ही दिल्यात. हो. पण ह्याचं डिस्क्रिप्टिव्हला कसं टॅकल केलं तुम्ही? ऍक्च्युली मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी MPSC करायचो पहिले, तर मी टायपिंग वगैरे पहिले केलेली होती. आणि इंग्लिश बद्दल मला थोडंफार एवढं काय असं भीती नव्हतीच मनामध्ये इंग्लिश बद्दल. मग मी जेव्हा मला असं वाटलं की माझा रिझल्ट येणार आहे, मग मी डिस्क्रिप्टिव्हचे ChatGPTचा जास्त यूज केलाय मी. क्षितिज सरांकडे गेलो होतो, क्षितिज भालेराव सरांनी. त्यांनी प्रॉपर गायडन्स केलं की तू हे सध्याचे म्हणजे हॉट टॉपिक्स आहेत, कुठले हॉट टॉपिक्स कोणते कोणते, ते हॉट टॉपिक्सवर मी रीड केलं. त्याच्या मग मी प्रॅक्टिस करायचो. त्याचा माझा फायदा झाला. पार्ट जीएचा पार्ट तुम्ही पण म्हटले होते की जीए मध्ये मी थोडस हो हे आहे, परंतु मग ते कसं टॅकल, कारण महत्वाचा पार्ट आहे, हो त्याचाही सेक्शनल तुम्हाला काढ. येस तर नक्कीच. मग कशा प्रकारे तुम्ही टॅकल केलं? मी सगळ्यात अगोदर मी बँकिंगची पूर्ण स्टॅटिक बँकिंगची पूर्ण बॅच कंप्लीट केली होती. त्यामध्ये जे बँकिंग पूर्ण टर्मिनॉलॉजीज होत्या त्याच्यावर 100% क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, ते मी पूर्ण कंप्लीट केलं होतं. आणि मी मंथली कॅप्सूलमध्ये पूर्ण रिवाईज करायचो. आम्ही सगळे ग्रुपमध्ये डिस्कस करायचो. एक मंथली पॉकेट PDF घ्यायचो आम्ही, बंडल PDFची. ती डिस्कस करायचो पहिले, म्हणजे स्वतःच रीड करायचो पहिले आणि ग्रुपमध्ये बसून एकमेकांना क्वेश्चन विचारायचो, क्विजेस द्यायचो, नंबर ऑफ क्विजेस द्यायचो त्याचे. मग जीएचा इम्पॅक्ट किती असतो हे पण सांगा, कारण बरेचसे मुलं काय होतात जीएला लाईटली घेतात. हो. कारण मी मेन्सच्या टायमिंगला करतो जीए, असं जमतं का? नाही सर, मला वाटतं की अचानकच 1-1.5 महिन्यात जे नाही होऊ शकत सर कव्हर. आपलं एक बँकिंग स्टॅटिक बँकिंग आपलं पहिलेच पूर्ण कंप्लीट पाहिजे. आणि जे आपलं करंट अफेअर्स आहे ते तर आपल्याला शेवटच्या मागचे 3-4 महिने प्रॉपर कंप्लीट पाहिजे आपलं. आणि आज मी तुम्हाला सांगितलं की माझा कोणता सब्जेक्ट वीक नव्हता आणि कोणता सब्जेक्ट स्ट्रॉंग नव्हता.
सगळ्या मी सब्जेक्टला सारखं नाही. सारखंच बघितलं मी, सगळ्या सब्जेक्टला हो. प्रॉपर हँडल केलंय. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या, शेवटचा पार्ट आहे ते म्हणजे इंटरव्ह्यूचा. हो. इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस तुम्ही आलतात त्यावेळेस मलाही आठवतं त्या सगळ्या गोष्टी. हम्म. तुमची जी इच्छा होती की मला जॉबला लागायचं म्हणजे लागायचं सर, हो. ते पण माझे वडील यावर्षी रिटायर होत आहेत. हो. आता ह्याच्यासाठी इंटरव्ह्यूचा पार्ट किती इम्पॉर्टंट असतो, कारण तुम्ही क्वांट रिझनिंग इंग्लिश जीए हे केलंय, हम्म. पण शेवटचा टप्पा असतो इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यूचा माझा प्रॉपर गायडन्स मी खरं सांगतो, मला प्रशांत ढोले सरांनीच प्रॉपर गायडन्स केला आहे. त्यांनी मला असं सांगितलं होतं की इंटरव्ह्यू ते आपल्या घेते असं समजायचं नाही, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतोय, आपण क्वेश्चन कसे फिरू शकतो, हे सरांचे शब्द होते. आणि सर मला असे म्हटले होते की आपण त्या लेवलपर्यंत जातोय, म्हणजे आपण हुशार आहे त्यांना माहीतच आहे, पण आपण सिच्युएशन कशी हँडल करतोय, आपण क्वेश्चनला आन्सर कसं करतोय हे ते बघतात. आणि आपला कॉन्फिडन्स ते चेक करतात, आपण सिच्युएशन कशी हँडल करतो ते बघतात. त्याचा खूप फायदा झाला सर मला. म्हणजे मी आता 3 इंटरव्ह्यू दिलेत. एक एलबीओचा दिला सर मी इंटरव्ह्यू, हा, इंडियन ओव्हरसीज बरोबर. बँकचा एलबीओ, तो हो. चेन्नईला होता. IBPS पीओचा इंटरव्ह्यू दिला, PO चा पीओला तो पुण्याला होता. आणि एक हा RRB पीओचा, RRB. तो म्हैसूरला होता. अच्छा, मग तुम्हाला लँग्वेजचा काही प्रॉब्लेम आला का? कर्नाटकामध्ये तुम्ही पोस्टेड हो 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 होणार आहेत, हो. तर तुम्हाला काही इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम आला का? येस सर, डेफिनेट मला थोडासा, त्यांनी त्यांच्या स्टेटच्या मुलांना प्रायोरिटी दिलीच होती. आणि ते एकतर ते इंग्लिशमध्ये बोलायचे किंवा त्यांच्या कन्नडा लँग्वेजमध्येच बोलायचे. आणि माझी इंग्लिश थोडीफार बऱ्यापैकी फ्लुएंट असल्यामुळे मला काय असा पर्सनली प्रॉब्लेम नाही आला. पण त्यांचं एक होतं की त्यांच्या स्टेटच्या मुलं, तुम्ही आमचं स्टेट का चूज केलं असं ते म्हणायचे. पण मग त्यांना मी असं कन्व्हिन्स केलं की आमच्या स्टेटमध्ये व्हॅकन्सी कमी होत्या आणि मला, माझे वडील ह्यावेळेस रिटायर होणार आहेत, मला एक ऑफिसर लेवलची जॉबची गरज नीड होती. मग ते म्हणे तुम्ही कर्नाटकाच का चूज केलं. मग मी त्यांना सांगितलं की मी 18 वर्षापासून एका टीमला सपोर्ट करतोय आणि RCB. ती टीम कर्नाटकची होती, RCB. त्यामुळे ते एक माहोल, एक पूर्ण असं चांगला माहोल बनला होता तिकडे. अच्छा. त्याच्यानंतर मला हे सांगा की आता जो की तुमच्या घरी आत्ताच कार्यक्रम झाला, हो मोठा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला आम्ही आलतो, हो सर. की ह्या यशामध्ये तुमचे वडील एक पोलीस डिपार्टमेंटमध्ये हो आहे, हो की जे घरामध्ये जास्त नसतात, समाजासाठी जास्त कार्य हो सर, करतात. नक्की. ह्याच्यामध्ये तुमच्या आईचा रोल खूप इम्पॉर्टंट हो असतो, सर. हो कारण मुलाला डायरेक्शन देणं, त्यांच्या सगळ्या पाठपुरावा करणं, हो हे कशा प्रकारे तुमच्या कुटुंबात झालं? नक्की सर. वडिलांना म्हणजे फॅमिलीसाठी वेळ नसायचाच. ते प्रॉपर म्हणजे ड्युटीत त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी त्यांची होती. आणि पोलिसांचं कसं असतं तुम्हाला बरोबर आहे. माहीतच आहे, टाइम टेबल काहीच नसतो. तर आईने बऱ्यापैकी म्हणजे सपोर्ट केला आहे. म्हणजे मला आकाश सरांनी सांगितलं होतं की तू सकाळीच लॅबला यायचं. मग मला आणि आईने, इथून घर पण दूर आहे. हो माझं 10-12 किलोमीटर घर अंतर होतं. बरोबर आहे. मी रोज यायचो. आईकडून मला सकाळीच डब्बा मिळायचा की तो घरच्याकडून सपोर्ट होता प्रॉपर. त्यांनी कधी असं हलगर्जीपणा नाही केला. आणि आता थोडा इमोशनल मोमेंट आहे तो बरोबर. माझ्यासाठी. आणि वडील आता रिटायरमेंट होत हो आहे, त्यांचा आई वडिलांचा वाढदिवस पण होता. हो हे तुम्हाला कसं वाटतंय की ऍट अ टाइम तिन्ही हो जे काय तुमचे महत्वाचे जे गोष्टी असतील ते हो. एकाच वेळेला होत आहेत? खूपच इमोशनल आणि खूप प्राऊड मोमेंट होतं सर माझ्यासाठी. तर हे अचीव करण्यासाठी म्हणजे मेहनत घेतली आहे बऱ्यापैकी. घरच्यांचा पण प्रॉपर सपोर्ट होता आणि आईने सपोर्ट केला आहे सर प्रॉपर. आणि वडिलांनी टाइम दिला नाही, पण त्यांनी जो पण टाइम दिला त्यात त्यांनी हे सांगितलंय की म्हणजे शिक्षणच आपल्यासाठी सगळं काही आहे. जे पण आपण गोष्टी करू शकतो ते शिक्षणामुळेच करू शकतो. आणि त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कधी कमी दाखवली नाही माझ्याकडे. मी जे त्यांच्याकडे हट्ट केला त्यांनी माझे हट्ट पूर्ण केले. पूर्ण केले. याच्यानंतरचं टार्गेट काय असं, म्हणजे याच्यामध्ये RRB वरच तुम्ही थांबणार की अजून दुसऱ्या काही पोस्टसाठी ट्राय करणार? नक्कीच सर, याच्यावर मी काय थांबणार नाही आहे सर. इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा नेक्स्ट, आता मी सध्या दुसऱ्या स्टेटमध्ये आहे, मला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. नेक्स्ट कॅलेंडरमध्ये मी एक्झाम देणारच आहे. आणि आता रिसेंटली RBI पण आहेत सर, त्याला पण मेन्सला हो, असतात. त्याला ते पण फोकस आहे सर माझं. ओके. तर इथं आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता जाता फक्त एवढंच सांगा की जे नवीन मुलं असतील त्यांनी काय केलं पाहिजे हो आणि जे जुने मुलं असतील त्यांनी काय केलं पाहिजे? ओके सर. आपण ब्लाइंडली आपल्या गुरूंना फॉलो केलं पाहिजे. ते जे सांगताय आपण आपल्या मनाने कोणतेही पाऊल न चालता आपण एका प्रॉपर मेंटरला फॉलो केलं पाहिजे. आपली दिवसभराची एक पूर्ण टू डू लिस्ट पाहिजे. आपण असं घोकमपट्टीचा अभ्यास नाही, मी सकाळी 7 पासून 12 पर्यंत अभ्यास करतोय, तो अभ्यास करून काहीच फायदा नाही आहे. बँकिंगला स्मार्ट स्टडी पाहिजे. आपण टाइम कसा मॅनेजमेंट करतो, प्रत्येक स्टडीला प्रॉपर वेळ द्या. कॉन्ट, रिझनिंग, LR, इंग्लिश इन्क्लुडिंग जीएला पण वेळ द्यायलाच पाहिजे. आणि ज्यांचं इंग्लिश वीक आहे त्यांनी असं समजू नका की तुमचं एखाद्या महिन्यात लगेच तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईलच. कारण इंग्लिश हा सब्जेक्ट नसून एक लँग्वेज आहे. त्याला प्रॉपर वेळ मिळायलाच पाहिजे. तुम्ही ग्रामरचे रूल्स कम्प्लीट करा.
रीडिंग जास्त करा, बुक्स रीड करा. त्याच्यानंतर तुमची बॅच एकदा कंप्लीट झाली की तुम्ही मॉकवर शिफ्ट व्हा, मॉक द्या, मॉकचं प्रॉपर अनालिसिस करा. कुठं तुमचे वीक तुम्ही कुठं कमी पडताय, कुठं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे, तिकडं तुम्ही फोकस करा. ओके. ह्या इंटरव्ह्यूमधून आपल्याला 4-5 गोष्टी घ्यायच्या आहेत. ते म्हणजेच काय, तुमचा पहिला म्हणजे ग्रुप अत्यंत व्यवस्थित असला पाहिजे. कारण यांच्या जे ग्रुप आहे, आता ह्या ग्रुपला जवळून ओळखतोय आम्ही. ह्या ग्रुपमध्ये जेवढे काही मुलं आहेत खूप सिरियसली ते अभ्यास करतायत आणि एकामेकाला सपोर्ट करताय. कोण कुठं वीक आहे त्याचा वीक पॉईंट कसा स्ट्रॉंग बनवता येतील हे पण पाहतात. त्याच्यानंतर एक प्रॉपर डिस्कशन पाहिजे. उगाच बसलो आणि कुठल्या दुसऱ्याच गप्पा सुरू झाल्या असं ते करत नाही आणि ते आपल्यालाही नाही करायचं. तिसरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला पाहिजे. जसं की ChatGPT असेल, मी वारंवार हे सांगतोय की तुम्ही इंग्लिशसाठी त्याचा वापर करू शकतात, क्वांटसाठी करू शकतात, रिझनिंगसाठी सुद्धा करू शकतात प्रॉपर पद्धतीने जर केला तर. आणि तिसरं म्हणजेच की आपल्या जे घरचे असतात, कारण त्यांचं जे वाक्य असेल ते मी वारंवार याच्यासाठी बोलतोय, टार्गेट जर ठेवलं तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्यांचं टार्गेट होतं की रिटायरमेंट आहे, मला नोकरी भेटली पाहिजे. तर या टार्गेटमुळे ते व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगने अभ्यास केला, चांगली मेहनत केली आणि आज ते मोठ्या पोस्टवरती पोहोचलेत. तर आपणही घरच्यांची जाणीव ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण अभ्यासाचं प्रॉपर टायमिंग बनवायचा आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. तर या पॉडकास्टमधून ह्या आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत. इथं आल्याबद्दल प्रितेश तुमचं खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी टीम संकल्पतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर.